हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. मस्तपैकी जेवण हे केलं आणि आता कुरिअर पॅक करायचं आहे. आज सगळ्यांची कुरिअर टाकायच्या 2-3 दिवसाचे जे साठवून ठेवलेत ते. आज आहे सोमवार, काल कुरिअर बंद होतं. तुम्ही म्हणसान काय चाललंय, तर चिकट टेप संपलेत, कॅरी बॅग संपलेत, तर लाकडीला कॅरी बॅग आणि चिकट टेप घ्यावा आणायला चाललो आहे मी ना अण्णा. तर आता हे पुढं अडकव धर आणि हे लसूण ठेव का इथे नाही ठेव. एक जणाला मामेंला द्यायचा 1 किलो लसूण घरचा. चला आणि ते जाऊन ऑर्डरची पॅकिंग चालली आहे. 2-3 दिवस सगळ्यांच्या थोपवलेल्या ऑर्डरी, कारण का काल कुरिअर बंद, सांडग्याचं चाललं होतं, सांडगं वाळलं नव्हतं. मग आताशी सांडगं वाळलं तरी ठेवलेत अजून सुकायला हे करायला. पॅकिंगमध्ये ओढलं जमत नाही, मग सुकवायला लागतंय सगळं. तरी आज पण घातलं नाही, आता उद्या सांडगं घालायला हे नाही, आता डायरेक्ट परवा. डाळ सगळी आणली, नीट केली, आता ती दळून आणायची सांडग्यासाठी. आता ऑर्डरीसाठी तर झाल्यात तयार. तर ज्यांच्या ऑर्डरी आहेत त्यांच्या आज सांडग्याचे डाळ, बेसन पीठ, लसूण आज चाललाय. जवळ त्यांच्या उद्या परवा गुरुवारपर्यंत सगळ्यांच्या ऑर्डरी पोचतील. गुरुवारपर्यंत सगळ्यांच्या, कुणाच्या राहत नाहीत गुरुवारी. सगळ्यांच्या जातील लांबच्या. तेवढ्या लय जर लांब असेल, क्रॉसिंगनी टाकलेलं असेल किंवा पोस्टाने टाकलेलं जर असेल तरच त्यांचे 4 ते 5 दिवस लागतात. लय तर लय 6 दिवस, म्हणजे पोस्टाने टाकल्यावर किंवा क्रॉसिंगने टाकल्यावर पण लांबचं. आता उत्तराखंड, परत तमिळनाडू, हे असं जे आहे ना राज्य, कोल्हापूर, औरंगाबाद, संभाजीनगर, बऱ्याच ठिकाणच्या अशा बऱ्याचशा आहेत ऑर्डरी. त्यांना व्हायची वेळ लागेल. गुरुवारीच्या ऐवजी शुक्रवारी किंवा शनिवारी जाईल त्यांचं पार्सल. अशा हिशोबाने चाललंय सगळं. सगळ्यांना वाटलं 2-3 दिवस झाले कोणाकोणाचे पैसे सोडून म्हणले असते ना ऑर्डर कशी आली नाही, पण शनिवार रविवार मध्ये असल्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतो, दुसरं काय नाही. आता आधी लसूण पॅक करावं म्हणलं, नंतर सांडगं पॅक करायचं, नंतर डाळ, नंतर बेसन पीठ, परत तांदळाच्या भातवड्या पण आहेत, पण त्या काय बाहेर आणल्याच नाहीत अजून. तांदळाच्या भातवड्या आहेत त्या आहेत, घरातच राहिल्यात. आता अरे वारं सुटते त्याच्यामुळं वाऱ्यात बाहेर काय काय आणून ठेवू वाटा नाही घरातच. आणि हा आपला लसूण आहे. तुम्ही म्हणणार कुडी बारीक मोठी, कसं असतं, एखादी कुडी बारकी असती, मग आता ते बारक्या कुड्यांचं मी काय करू. मग आता ही आता टाकलेले असतात. आता ह्या असा लसूण आहे, जवळून दाखव त्यांना. हो का, हे असा लसूण आहे. तुम्ही म्हणणार मग गावरानच आहे का, असंच आहे का, कसं. आता ही गावरान नाही तर गावरानाचा काय गावरान लसूण म्हणजे कसा एकदम ही लगेच ही पाला निघतो. का असा हे पाला. चला उद्घाटन व्हायचं इथं. वाघाचं काय सांगू, वाघाचं लयच अवघड झाले. कार्प घेऊ काय हो, काय नको. चला आता मला काय विचारते तुझं पर्सनल विषय, तुझं आता काय कार्प चालू. आणि आबाळ तर असलं घरात या आबाळ आलंय, वार कावदानं सुटलंय. कुरिअर टाकायला सांगितलंय अण्णाला, गेलाय तो. आणि काय माहिती आता सगळं लावून गुड इव्हिनिंग. उद्घाटन झालं. मी दिवसात येतच राहील आधी. आता काय उद्योग नाही दुसरा. आता काय झालं, उद्घाटन झालं. बनवायला शिकवत होता त्याला माहित होतं, त्यामुळे तो उशिरा आलाय. बनवले
त्या टॉपिक